नाही, तसा कुठलाही अद्याप मी आत्ताच जो अपडेटेड विषय घेतलेला आहे, आज 8च रुग्ण आपले आहेत आणि त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं कार्य चालू आहे, परंतु त्यांच्यातला कुठलाही रुग्ण अद्याप असा पॉझिटिव्ह आलाय असं अजून आढळलेलं नाही या क्षणापर्यंत. आणि असं कुठलंही असेल पॉझिटिव्ह तर त्याच्या आपण डिटेलिंगमध्ये जाऊन त्याचं जिनॉमिक सिक्वेन्सिंग हे करावं लागेल. कारण शेवटी आपण व्हायरल म्हणजे तो पॉझिटिव्ह जरी झाला, कॉन्टॅक्ट ट्रेसर मधला जरी एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला तरी तो UK स्ट्रेनशी मॅच होतो का हे बघणं फार गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं पुढील प्रोटोकॉल प्रमाणे कार्यवाही केली जाईल. आपण विलगीकरणाचे नियम काटेकोर केलेले आहेत परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी, मात्र काही प्रवासी ते नियम तोडताना आढळतात. जसं सोहेल खान, अरबाज खान आणि त्यांचा मुलगा हॉटेलमध्ये त्यांनी चेक इन केलं पण ते हॉटेलवर राहिलेच नाही. तर याच्यासाठी काय की वेगळ्या नियम किंवा कठोर काही पावलं? मला वाटतं की नियम आपण जनहितासाठी करतोच आहोत आणि ते मला वाटतं महत्वाचेच आहेत. सगळ्यांनी एक आदर्श नागरिक या नात्याने खऱ्या अर्थाने सगळ्यांनी ते पाळलेच पाहिजे आणि आपली आदर्शता आणि आपल्या राज्याप्रती देशाप्रती प्रेम दाखवलं पाहिजे. कायदा हा सर्वश्रेष्ठ असतो, कायद्याच्या खालीच सगळे आहेत, कायद्याच्या वर कोणी नाहीये. मला वाटतं हा सगळा विषय लक्षात ठेवून सगळ्यांनीच काळजी घ्यावी. कायदा हा सामान्यांसाठी आणि VIP साठी सगळ्यांसाठी सेम असतो. त्या अनुषंगाने किमान इपिडेमिक सारख्या महामारी सारख्या भागाच्या दृष्टिकोनातून तरी आपण सगळ्यांनी नियम कायदे पाळावेत असं आवाहन आणि विनंती या निमित्ताने निश्चित प्रकारे करेल. केंद्राला विशेष विनंती करणार आहोत का महाराष्ट्राबाबत? 7 तारखेला केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धनजी यांची आणि आमच्या बरोबर VC आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे. त्यामध्ये आम्ही अनेक अशा सगळ्या स्वरूपाचे मुद्दे आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून वॅक्सिनेशनच्या स्वरूपातले ज्या मला अडचणी वाटतात किंवा ज्या आमच्या विभागाला ज्या त्रुटी वाटतात सध्याच्या ह्याच्यामध्ये, तर त्या आम्ही निश्चित प्रकारे विचारणार आहोत. आणि 8 तारखेला संबंध देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण एक ड्राय रन करत आहोत आणि त्यामुळे तो ड्राय रन जसं आपण एक 4 दिवसापूर्वी 3 जिल्ह्यामध्ये केला तसं आता संपूर्ण जिल्ह्यांमध्ये होईल आणि त्याच्यामधून आपली सिस्टम चेक केली जाईल की वेदर देर आर एनी लूप होल्स, कुठेही काही कोऑर्डिनेशन मध्ये. कारण एका सेंटरवर पोलीस डिपार्टमेंटचा कर्मचारी असणार, शिक्षक असणार, त्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी लसीकरण करणाऱ्या नर्सेस असणार आणि त्यांना मदत करणाऱ्या आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका असणार. यांच्यामध्ये समन्वय आहे का नाही, तो ऍप व्यवस्थित चालतो का नाही, कुठे नेटचे प्रॉब्लेम्स आहेत का, या सगळ्या अनुषंगाने एक टेस्टिंग होईल. आणि मला वाटतं की या टेस्टिंगच्या अनुषंगाने ज्यावेळी आपण ऍक्च्युअल वॅक्सिनेशनचा कार्यक्रम राबवू त्यावेळी आपल्याला हे टोटली कुठली अडचण न येता हा सगळा कार्यक्रम राबवता यावा या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करण्यात येणार आहेत. वाढ जी आहे ती कमी झालेली आहे, मृत्यूदर कमी झालेला आहे. आता सध्या काय त्या संदर्भात परिस्थिती? आता साधारण 2 ते 2,500 रुग्ण दररोज पॉझिटिव्ह येण्याचा विषय आहे, जो 21,000 पर्यंत होता महाराष्ट्रामध्ये. तो आता आपण हार्डली 10% पर्यंत आलेला आहे. आणि त्यामुळे मृत्यू दर सुद्धा आता कालचा मृत्यू दर तुम्ही जर विचाराल तर 29 आहे. आणि त्यामुळे तो जर का 2,000च्या तुलनेत 20 जर म्हटलं तर आपण तो इट कम्स टू 1%. अशा स्वरूपाने सध्याच्या दृष्टिकोनातून मृत्यू दर नक्कीच कमी होत चाललेला आहे आणि पॉझिटिव्ह संख्या सुद्धा निश्चित प्रकारे कमी होत चाललेली आहे. आता एकूण जिथे आपण 1.5 लाखाच्या 2 म्हणजे पॉझिटिव्ह संख्या 4-4, 5-5 लाख असायची ती आता 48,000 आजच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये ऍक्टिव्ह केसेस सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिकव्हरी रेट 96% आहे आणि त्यामुळे रिकव्हरी रेट चांगला आहे. डबलिंग रेट 400 दिवसाच्या वर आहे. आपलं संपूर्ण कंट्रोल स्थितीमध्ये आहे. आता नवीन स्ट्रेन जो आलेला आहे त्याच्या बाबतीत सुद्धा आपण खूप सजग आहोत, जागरूक आहोत. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यामध्ये पटकन आपण UKच्या फ्लाइट्स मधून आलेल्या पॅसेंजर्सला एक क्वारंटीन करून म्हणजे एक सिस्टम लावली होती, एक नियमावली बनवली होती की 7 दिवस तुम्ही इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन मध्ये असलं पाहिजे. जर तुमचा स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आला तर तुम्ही
घरी तुमच्या होम क्वारंटीन राहिलं पाहिजे. हे प्रोटोकॉल लावणारं महाराष्ट्र राज्य हे पहिलं आहे. त्यामुळं आपण कोविड-19च्या अनुषंगाने ज्या ज्या काही गोष्टी अंमलबजावणी करायची त्यामध्ये कुठेही लापरवाही म्हणा किंवा काही तडजोड म्हणा, कॉम्प्रोमाइज अजिबात केली जात नाहीये. ज्या काही गोष्टी करायच्या त्या आम्ही करतोय. आता आम्ही केंद्राला सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर काल जी आमची व्हीसी झाली त्यामध्ये असंच ठरलं की केंद्राला पत्र लिहायचं. केंद्राच्या सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटनी आता 7 तारखेपासून युकेच्या फ्लाइट्स पुन्हा लँड करायला परवानगी दिलेली आहे सगळ्या राज्यांमध्ये. तर आपल्याला आपल्या राज्याचा प्रोटोकॉल कायम ठेवायचाच आहे, पण इतर ठिकाणावरून जे लोक लँड होऊन आपल्या राज्यात येतील त्यांना सुद्धा खऱ्या अर्थाने आपल्या राज्यासारखंच तिथे प्रोटोकॉल असायला हवा. ही गोष्ट आम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाला सांगणार आहोत किंवा केंद्र सरकारला सांगणार आहोत. आणि दुसऱ्या राज्यातून आपल्याकडे जर नवीन स्ट्रेनचे दुर्दैवाने पॅसेंजर्स आले तर आपल्या राज्याला सुद्धा त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या सगळ्याच गोष्टींची खबरदारी घ्यावी, काळजी घ्यावी हे केंद्र सरकारला आम्ही सांगणार आहोत. आणि त्या राज्यांमध्ये सुद्धा जिथे जिथे युकेच्या फ्लाईट्स आता लँड होणार आहेत तिथे सुद्धा एक स्ट्रिक्ट प्रोटोकॉल लावावा आणि तो पाळावा, तो एन्फोर्स करावा, अशा स्वरूपाचं पत्र माननीय मुख्यमंत्री महोदय या संदर्भात लिहिणार आहेत. सर, लोकल ट्रेनच्या संदर्भात चर्चा अशी की काही वेळापुरतं सामान्यांना लोकल ट्रेन सुरू होईल आणि जी शक्यता होती की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर लोकल ट्रेन सुरू होतील, अशी काही शक्यता आहे का? लोकल ट्रेन असो, नाईट कर्फ्यू असो मुंबईचा, मला वाटतं या सगळ्याच गोष्टी आता आपण दररोजचा आकडा लक्ष ठेवून आहोत. मला वाटतं नाईट कर्फ्यूचा आजचा शेवटचा दिवस आहे की बाबा आता पुढे तो चालू ठेवणार का नाही, या सगळ्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होईल. कारण याबाबतचा अत्यंत बारकाईने संपूर्ण आकडे आणि सगळ्या गोष्टीचा इनपुट फीडबॅक त्यांना दिला जात असतो. त्यामुळे या स्तरावर ह्या गोष्टींचा निर्णय माननीय मुख्यमंत्री घेतील. लसीकरणाच्या संदर्भात जे सांगितलं जातंय की ती लस जी आहे विकत घेतली जाणार आहे, काय वस्तुस्थिती? कारण की काही लोकांना ती फुकट दिली जाणार आहे, बाकी लोकांना ती कदाचित विकत घ्यावी लागेल. तूर्त हेल्थ कर्मचारी म्हणजे आरोग्य कर्मचारी, त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स म्हणजेच सगळे पोलीस असतील, एसेन्शियल म्हणजे जे वर्कर्स असतील ते, आणि नंतर कोमॉर्बिड 60+ लोक जे आहेत, अशा सगळ्या स्वरूपाने एक यादी तयार करण्याच्या अनुषंगाने सगळ्यांना राज्यांना कळवलेलं आहे. आणि अंदाजे 3 कोटी लोक या सगळ्या मध्ये येतील असं एक अपेक्षित आहे. आणि तेवढ्यापर्यंत आम्ही देऊ असं केंद्र शासनाच्या स्वास्थ्य मंत्री माननीय डॉक्टर हर्षवर्धनजी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये कळवलेलं आहे. आता मी उद्याच्या व्हीसीला हे आग्रहपूर्वक सांगणार आहे की शेवटी जे लोक गरीब आहेत, ज्या लोकांना, जे लोक व्हल्नरेबल आहेत किंवा म्हणजे ह्यामध्ये जर कोविडमध्ये म्हणजे व्हल्नरेबिलिटी ज्यांची जास्त आहे अशा लोकांसाठी आणि गरिबी रेखेच्या खाली असणारे किंवा मध्यमवर्गीय जे गरीब म्हणजे आहेत त्या लोकांना सुद्धा आपण लस ही मोफत दिलीच पाहिजे असा आग्रह आमचा निश्चित प्रकारे राहील. आणि जे काही रिच क्लास असेल, ॲफ्लुएंट क्लास असेल, तेवढ्यांना आपण म्हणू शकतो की बाबा साधारण 500 रुपीज लसीला लागणार आहेत खर्च, 2 डोसला 250 रुपीज पर डोस असा खर्च आहे आणि 2 डोसला मिळून 500 रुपीज लागणार आहेत. तर ते आपला रिच क्लास घेऊ शकेल, परंतु गरीब वर्ग मात्र 500 रुपये खर्च त्यांना लादणं हे काही योग्य होणार नाही. तो त्यांनी बेअर करावा केंद्र शासनाने, अशी आमची निश्चित प्रकारे अपेक्षा आहे. आणि या उपर जर केंद्राने नाहीच केला तर राज्य शासनाच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील. राज्य शासनाच्या राज्यातल्या अखत्यारीतल्या लोकांना कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. भाजपने मागणी केली आहे की राज्यातील लोकांना मुख्यमंत्र्यांनी मोफत लस द्यावी. मी तेच म्हणतो ना की मला असं म्हणायचं की राज्याला गरज आहे आणि राज्याच्या गरीब जनतेला आवश्यकता आहे, ती गोष्ट आपल्याला लसीकरणाच्या संदर्भातली जे करण्याची गरज असेल ती केलीच जाईल. परंतु आशा आणि अपेक्षा ही नक्कीच आहे की केंद्र शासनाने किमान लसीकरणाच्या संदर्भातला खर्च तरी करावा. प्रोफेसर, आता 2 लसींना तरी परवानगी दिलेली आहे. साधारणपणे लसीकरणाचा कार्यक्रम कधीपासून सुरू होईल आणि ह्यासाठी
लसीकरणाच्या संदर्भात जवळजवळ आपल्याला आता माहिती आहे की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या 2 लसीला परवानगी देण्यात आलेली आहे. एक सिरम इन्स्टिट्यूटची आहे आणि दुसरी भारत बायोटेकची आहे. या दोन्ही लसींना परवानगी जरी दिली असली तरी सुद्धा त्या आपत्कालीन परिस्थितीमध्येच दिलेली आहे. या शब्दालाही फार महत्व आहे आणि म्हणून या शब्दाच्या अनुषंगाने काही क्लॅरिफिकेशन राज्य शासन सुद्धा मागत आहे. आणि आपत्कालीनचा अर्थच असा होतो की बाय कन्सेंट असतं ते आणि त्यामुळे त्या कन्सेंटच्या अनुषंगाने म्हणजे व्हॉलंटरीली ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीनं ते लसीकरण असू शकतं. कंपल्सरी ज्याला म्हणू आपण ते आज तरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही सांगितलेलं नाही आणि म्हणून बऱ्याच गोष्टींमध्ये अजून स्पष्टता नाही, क्लॅरिफिकेशन नाही. तर त्या क्लॅरिफिकेशनच्या अनुषंगाने आम्ही उद्याच्या VC मध्ये 7 तारखेच्या आम्ही निश्चित प्रकारे या सगळ्या गोष्टी क्लॅरिफाय करून घेऊच आणि नंतर हा जो काही विषय आहे पुढे आमची तयारी राज्य शासन म्हणून जी केंद्राने सूचना केलेली आहे की साधारणपणे 16,000 वॅक्सिनेटर्स आपले पूर्णतः ट्रेनिंग घेऊन तयार आहेत. कोल्ड चेन जी लागते ती पूर्णतः इन प्लेस आहे, म्हणजे ज्याला आपण ILR म्हणतो, आपण आईस लाईन रेफ्रिजरेटर्स, ज्याला आपण डीप फ्रीजर म्हणतो DF, ज्या गोष्टी लागतात थोडक्यात 2 to 8 डिग्रीज टेम्परेचरमध्ये वॅक्सिन मेंटेन करण्यासाठी त्या गोष्टी इन प्लेस आहेत. ज्या कमी आहेत त्या आम्ही केंद्र शासनाला निदर्शनास आणून दिलेल्या आहेत की ह्या गोष्टी कमी आहेत, त्या देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो आहोत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि आमच्या प्रशासनाला म्हणजे कलेक्टर्स असतील, कमिशनर्स असतील, त्यांना सुद्धा पूर्ण सेन्सिटाइज्ड केलेलं आहे की कशा स्वरूपाने वॅक्सिनेशन कार्यक्रम राबवायचा आहे.